नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची आता चौकशी होणार आहे। मनीषा हवालदार, मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या तिघींच्या मालमत्तेची सीबीआय चौकशी होणार आहे। या तिघींनी नीट पेपर फोडून काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय आहे। तर 2024 मध्ये झालेल्या पेपर फुटीच्या प्रकरणात देखील याच आरोपींचा समावेश असल्याचा सीबीआयला संशय आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्यातील अनेक प्राध्यापकांची देखील सीबीआय चौकशी होणार आहे। सीबीआयकडनं काल पुन्हा एकदा मांढरे आणि हवालदार या दोघींच्या घराची झाडाझडती घेण्यात आली। दोघींच्या घरातून काही सोने आणि चांदीचे दागिने सीबीआयने जप्त केले आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, सीबीआयकडनं आता या तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे, काय अपडेट्स आहेत? जर बघितलं तर सीबीआय नंतर ईडी सुद्धा तपास करत आहेत। महत्वाचं म्हणजे सीबीआयने काल पुन्हा एकदा झाडाझडती घेतलेली आहे। या झाडाझडतीमध्ये मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांच्या घरामध्ये सोनं जे आहे ते सापडलेलं आहे। त्यामुळे सीबीआयला अशी शक्यता आहे की या तिघींनी एकत्र मिळून काही मालमत्ता जी आहे ती पेपर फुटी प्रकरणातल्या पैशातून केल्याचा संशय सीबीआयला आहे। त्यामुळे आता सीबीआय जे आहे ते आता या तिघींची जी चौकशी जी आहे ते करणार आहेत। विशेष करून त्यांनी जी मालमत्ता घेतलेली आहे त्याची चौकशी होते। 2024 मध्ये जे पेपर फुटी प्रकरण झालं होतं त्या प्रकरणातही या तिघींचा समावेश असण्याची शक्यता आहे। त्यानंतर त्यांनी मालमत्ता जी आहे ती आता तपासली जात आहे। त्यामुळे आता सीबीआय असेल किंवा ईडी असेल या दोन्ही यंत्रणांकडून या तिन्ही मनीषा आहेत त्याची तपासणी जी आहे मालमत्तेची ती होताना आपल्याला पाहायला मिळाली। त्या मालमत्तेत जर काही गबाळ सापडलं किंवा अधिक प्रॉपर्टी सापडली तर सीबीआयचा जो संशय आहे त्या संशयानुसार पुढे तपास केला जाणार। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।